छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजेत। शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीसह स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत। छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी राज्य शासनाने स्पेशल टास्क फोर्स निर्माण केला आहे। कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजयंती सोहळ्यातील अभिवादन सभेत केलंय। किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजप नेत्या आशाताई बुचके, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश महांबरे, राजेंद्र कुंजीर, जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बट्टे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, वन उपसंरक्षक अमोल सातपुते, तहसीलदार सुनील शेळके आदी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला। पोलीस बँड पथकाने राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली। पोलीस पथकाने बंदुकीच्या 3 फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सादर केले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली। मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉक्टर अमोल डुमरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील 12 गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत। हे गड किल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरण शास्त्राचे उत्तम नमुने असल्याने पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे। हे गड किल्ले जागतिक वारसा स्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरता येतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सर्वसमावेशक कारभार डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून सुराज्य तसेच लोककल्याणकारी राज्य निर्मितीकरता राज्य शासन कटिबद्ध आहे। शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपले शक्तिस्थान, स्फूर्तिस्थान असून त्यांचे जतन संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत। किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली। आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे। या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय। स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत। शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो। मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काही झालं तरी अतिक्रमणं त्या ठिकाणी राहणार नाही। यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते, त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात, ज्याला जागतिक वारसा म्हटलं जातं। अशा कॉम्पिटिशनमध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत। ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे कसे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे, हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे, हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे, या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिसमध्ये त्यांच्या महासभेपुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील। पुढे वर्षानुवर्ष जिथं महाराजांचा जन्म झाला असे सगळे किल्ले, राजगड असेल, प्रतापगड असेल,
तिथं सिंहगड असेल, अनेक पुरंदर असेल, अशा अनेक किल्ल्यांच्या मध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. महाराष्ट्रातले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गड किल्ले आपले शक्तिस्थान आहेत, स्फूर्तिस्थान आहेत आणि त्यामुळे या गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत. जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, येताना आम्ही चौघही हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही. हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं देतो. छत्रपतींचा जन्म झाला तो हा शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड, अनेक गडकिल्ले हे आपले प्रेरणास्थान आहे. हे किल्ले दगडमातीचे असले तरी त्यांच्या शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी प्राण फुंकले आहेत. हे गडकिल्ले एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. बघा, इथे किल्ल्यावर पाणी इतक्या उंचावर, जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी जलदुर्ग बांधले आणि त्या जलदुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील, ते काय आर्किटेक्चर असेल, काय इंजिनिअरिंग असेल, ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व, महापुरुष होते. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे गेला वर्ल्ड हेरिटेजसाठी. त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. हे देखील आपलं भाग्य आहे. आज तरुणांसमोर वेगवेगळे आदर्श आहेत, पण काळ किती पुढे गेला तरी, किती तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही. आणि म्हणून यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत असा आमचा जाणता राजा आहे. आपली महान संस्कृती आणि इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे. त्यासाठी आम्ही गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केले.